चला आता आम्ही चाललो शेतात. सकाळची वेळ आहे, ऊन बिलकुलच नाही आहे. कालच जोराचा पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे आजूबाजूला सगळं काही असं हिरवंगार आणि थंड असं वातावरण झालेलं आहे. आणि आपण आपल्या शेतात सोयाबीन पेरलेलं आहे. आता आपण बघूया सोयाबीनाच्या झाडाला किती शेंगा लागल्यात. सगळे असे छान असे रस्ता काढत काढत आपण जातो आहे. बघा, सक्षम आईसोबत पुढे जातो आहे आणि आम्ही दोघे पाठीमागं आहोत. सक्षम पुढे गेला आहे, आता सक्षमच्या पाठीमागं मी पडत जातो आहे. त्याला फॉलो करायचं आहे मला. एकटाच पडतो आहे रस्त्याने. हे बघा, हे सोयाबीन पेरलेलं शेत आहे. सोयाबीनची हाईट सक्षमपेक्षाही मोठी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण आपल्या शेतात जात आहोत रस्ता काढत. चला, हे बघा भिंगऱ्या कशा फिरतायत, उडतायत. आम्ही लहानपणी ना भिंगऱ्या म्हणायचो. बघा 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 बघा, हेलिकॉप्टर्स दिसलेत. हे बघा, हे बघा, आला आला आला. आईने आता सक्षमला खांद्यावर घेतलंय. बघा, ए चाल ना खाली रस्त्याने. सक्षम चालत का नाही? बघा कशी मस्त सवारी करतोय. सक्षम म्हणतो खाली जनावर असतात, म्हणजे साप वगैरे असतील, त्या भीतीने तो म्हणतोय आईने मला वर उचलून घेतले. सक्षम चाललाय डॅडा बरोबर. सक्षमला खाली नाही चालायचंय, चिक्कल आहे खाली ना सक्षम. हा घुसतात. मग काय झालं घुसलं तर? मग डॅडाला त्रास देतोय. छोटीशी वगड आहे. आता मी ती वगड क्रॉस करून पुढे आपल्या शेताकडे जाणार आहोत. बघा, तुम्हाला दाखवतो. चला या. बघा, उतरताना दाखव. ते बघा, छोटीशी वगड. वगडमध्ये पाणी सुद्धा आहे. बघा, एवढं नाहीये पण आहे थोडंफार. आणि माकड आवाज करतायत ना, माकड. आणि इथे बघा हा वेल आहे फुलांचा मस्त. ही अशी लव्हेंडर कलरची फुलं आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला मी असा एक जीवजंतू दाखवणार आहे, ज्यासोबत आम्ही लहानपणी शेतात आलो की खेळायचो. त्याला हात लावला की तो पैशांसारखा गोल व्हायचा. बघा, आता हात लावतो याला कसा गोल होतो बघा. झाला गोल. हा गोल झाला की असं हातावर घ्यायचं. हे बघा, आणि आम्ही याला पैसे म्हणायचो. हे बघा, आम्हाला पैसे सापडले शेतामध्ये म्हणून खूप मजा यायची. आणि काही काही आमचे जे मित्र आहेत ते खूप घाबरायचे याला. मग आम्ही काय करायचो, त्याला असं हातात घेऊन मित्रांच्या अंगावर फेकायचं. नको माझं. ते मित्र ना ना ना. बघा, हे बघा, हे बघा, पैसे. आम्ही याला पैसे म्हणायचो. हा किडा आहे, म्हणजे एक वम आहे तो एक प्रकारचा. त्याला टच केल्यानंतर ना तो असा गोल स्वतःच्या बॉडीला असं गोल करून घेतो. बघा 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 बघा, हे बघा. आता आपण सोडून देऊ. चला, आता आपल्या इथे एक मुंगाच्या शेंगांचं झाड तिथं आपल्याला दिसलेलं आहे. आता खाण्यासाठी तोडत आहे. ओके, हे बघा, मुंगाच्या शेंगा अशा असतात बरं का. ह्या सगळ्या नॅचरल, म्हणजे झाडांना अशा प्रकारे ते शेंगा येत असतात. आणि आपण जर खायची इच्छा झाली तर आपण त्याला असं तोडायचं, शेंगा तोडायच्या आणि छान अशा कच्च्या शेंगा खायच्या, छान लागतात. चला पुढे जाऊया. मित्रांनो, आपल्या शेताला लागूनच एक छोटंसं तळ आहे. बघा, इथे उभे आहेत आई आणि सरिता उभी आहे. सक्षम पण तिथेच आहे. आणि आपल्या शेताला लागूनच एक गाड रस्ता असतो एक, म्हणजे बैलगाडी जाण्यासाठीचा. आणि त्याला लागूनच एक इथं शेततळं, छोटंसं शेततळ आहे. म्हणजे जर फवारणी करण्यासाठी जर तुम्हाला पाणी जर पाहिजे असेल तर इथून पाणी आणायचं आणि पंपाद्वारे शेतीत फवारणी करायची. बघा, आता मी वर चढतो आहे, तुम्हाला छोटं शेततळं दाखवतो. पाणी मात्र कमी आहे, पण आहे, म्हणजे शेती उपयोगी कामांसाठी हे पाणी पुरेसं आहे. हे बघा, छोटंसं शेततळ, शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी असं हे शेततळ आहे. पाऊस भरपूर झाला आहे, पण शेततळ्यात पाहिजे तेवढं पाणी नाही आहे.
पण आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे. हे बघा तर शेतात उभं राहून हे बाजूला सगळं हे हिरवं रान आहे. शेतात आधी गावाकडे आल्यानंतर एक वेगळीच मजा असते. एकंदरीत गावचं वातावरण, शुद्ध हवा, सगळीकडे हिरवी रानं आणि मनसोक्त शेतात हिंडायचं फिरायचं. आणि जी आपण शेतामध्ये पेरणी केलेली असते, आता तर सोयाबीन आहे सगळीकडे आणि अधूनमधून मुंगाच्या शेंगासुद्धा पेरलेल्या आहेत. मुंगाच्या शेंगा, उडीद असतं ना, उडीद काळी डाळ आपण त्याला म्हणतो, त्याचंसुद्धा आपण पीक लावलेलं आहे. त्याचबरोबर तीळसुद्धा टाकलेले आहेत आपण शेतामध्ये. तुम्हाला आता दाखवतोच मी तिळाचं पीक कसं असतं, म्हणजे तीळ कसे येतात शेतामध्ये. आणि त्याबरोबरच मूग, उडीद ह्या आपण ज्या डाळी खात असतो मुंबईसारख्या ठिकाणी, खरं तर आपल्याला ते माहीत नसतं की नेमकं हे शेतात कसं येतं, म्हणजे झाड कसं असतं. आणि तर आता तुम्हाला गावी आलोच आहे तर ते सुद्धा मी दाखवतो. चला आता ते बघा, महिला मंडळ पुढे जात आहे सक्षम, त्यांच्या सोबतीने पुढे जातोय, घाबरतोय म्हणून लगेच आईला म्हणतो मला खांद्यावर घे. आता मी थोडं पुढे आलेलो चालत, बघूया पुढं काय काय आपल्याला बघायला मिळतं ते. हे बघा, हे आपलं 10 एकर असं हे आपलं शेत. सगळीकडे नजर जाईल तिथपर्यंत सोयाबीन, मूग, उडीद आणि तीळ आपल्या शेतात पेरलेलं आहे. चला तर आता आपण जात आहोत मुंगाच्या शेंगा तोडायला. मित्रांनो, आपण शहरामध्ये हिरवे मूग भिजत घालून त्यांना मोड आणून खात असतो, आणि परंतु हे बघा, अस्सल आपल्या रानात मुंगाच्या शेंगा. हे बघा, हे तोडताना बघा छान अशा मुंगाच्या शेंगा आल्या बघा. बघून घ्या, हे क्वचितच पाहायला मिळतं आपल्याला. शहरात राहणाऱ्या लोकांना फारशी एवढी माहिती नसते, म्हणजे की मुंगाचं झाड असतं कसं, मुंगाच्या शेंगा येतात कशा. पण आता आपण लाईव्ह हे बघू शकतो. हे बघा, मुंगाच्या शेंगा छान आलेल्या असतात, भरलेल्या आहेत छान. तोड आज छान आपण ते मुंगाच्या शेंगा खायच्या. आणि आपल्याला जर म्हणजे पाहिजे असेल तर आपण त्याची भाजीसुद्धा बनवू शकतो बरं का. भाजी पण खूप छान होते. हे बघा, हे मुंगाच्या शेंगा आहे बघा, अशा लागलेल्या असतात. हे बघ, इथं भरलेले आहेत. हे कुठे? हे इथं भरलेले आहे, इथं पण आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो तीळ. हे बघा, आपण पांढरे तीळ, काळे तीळ म्हणतो ना आपण, खातो बघा. बघा, हे ॲक्च्युअल तिळाचं झाड, हे तिळाची झाड आहे. ते बघा, आता तुम्हाला जवळून दाखवते बघा. हे तीळ जे आहेत ह्याच्या आत असतात तीळ. हे बघा, छान असे आजूबाजूला मुंगाच्या शेंगा आहेत, मधोमध तीळ आहेत, आणि त्याला लागूनच सोयाबीन पेरतात बघा. सरिता खूप मजेने शेंगा तोडत आहे. ती खूप एक्सायटेड आहे आज, कारण तिने मला वाटतं पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील. कारण जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा हे मूग, सोयाबीन किंवा उडीद, तीळ हे सगळं नसतं शेतामध्ये. हरभरा असतो आम्ही जेव्हा तेव्हा. पण यावेळेस आम्ही मुद्दाम आलो आहे गावाकडं, त्यामुळे आत्ता शेतात सध्या खूप काही वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि शेतकरी आपल्या शेतात पिकवतो, पेरत असतो, पेरणी करतो. किती तोडल्यात? वा वा वा, टाक 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 थैली टाक. छान. चला घरी जाऊन मस्त आपण आता रस्त्यानेच खाऊया, आणि घरी गेल्यानंतर त्यांचे दाणे काढायचे आणि मग दाण्यांची भाजी. एकदम जबरदस्त, एक नंबर. हळू. चला बस बस, असू दे, खूप झाल्या, राहू दे. हे बघा कशी तोडणी चालू आहे. आणि सक्षम सोयाबीनमध्ये उभं राहिल्यानंतर दिसत सुद्धा नाही आहे, कारण सोयाबीनची हाईट, म्हणजे सोयाबीन या पिकाची हाईट सक्षमपेक्षा मोठी आहे. त्यामुळे पिल्ल्या, इथं छोटं पिल्लू दिसते. पिल्लू काय करतोय? काय करतं? बोल ना, कुठं आलो आपण? इकडे 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 बघून बोलायचं. कुठे आलो आपण? आणि तू शेतात काय करतोय? मजा येत आहे? ओके, चला. आईला पण काही मोह आवडता आलेलं नाही बघा. ती पण शेंगा तोडायला लागलेली आहे. आता खूप वेळ झाला आपण शेतात येऊन. आता आपण
परतीचा प्रवास करूया घरी जायला. चल बस झालं. सुद्धा गावचा फील घेतोय, छान एन्जॉय करतोय. बघा पिल्लू बघा मुंगाच्या शेंगा खाताना. हे काय खातोय? काय ते खाते काय करणार ए शेंगा खातोय, खोटं बोल नकोस. त्या हातात काय आहे? लाकडी आहे. लाकूड आहे. आता बघा आम्ही थोडे वारणार स्लाइड करून आलेलो. कसा पडलेला चक्षू? स्लीप झालेला, हा, स्किट झालेला ना. त्या पाणीवर मी स्लीप झालेलो. पाणी होतं ना तिथं, ते पाणी. चला या पुढे पुढे या. चलो डोंट रन. चलो बघा शेतकरी बाई नुसतं मुंगाच्या शेंगा खायला आली आहे. हे आमच्या शेतातील लिंबाचं झाड मित्रांनो. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या लिंबाच्या झाडासोबत, कारण खूप आम्ही खेळायचो या लिंबावर. कारण याची हाईट कमी असल्यामुळे आम्ही सहजपणे या लिंबावर चढू शकत होतो आणि खूप छान असं म्हणजे मजा यायची. आम्ही पकडी खेळायचो, खूप मजा यायची. ते बघा छान असं हे लिंबाचं झाड. इथून आम्ही चढायचो असं व्ही शेपमध्ये. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. आणि मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो. इथं झाडाला ना एक शर्ट आहे, ते लटकून ठेवलं आहे. ॲक्च्युली हे आहे बुजगावणं. कारण इथं शेतामध्ये जनावरांचा फार सुळसुळाट असतो. म्हणजे रानटी डुक्कर वगैरे असतात आणि हरणी, काळवीट ह्यांचा खूप इकडं उपद्रव असतो. म्हणून त्यांना पळून लावण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी असं शेतामधले असलेल्या झाडांना असे शर्ट वगैरे बांधून ठेवायचे. म्हणजे आपण त्याला म्हणतो बुजगावणं, स्केअर क्रो. मग जनावरांना काय वाटतं की इथं कोणतरी माणूस उभा आहे, म्हणून त्यांना घाबरून ती जनावरं पळत सुटतात. म्हणून हा शेतकऱ्यांचा देशी जुगाड जनावरांना पळून लावण्यासाठीचा. हे बघा कसं झाडाला एक शर्ट बांधून ठेवलं आहे. आणि आपणही जर दुरून बघितलं की असं वाटतं की तिथं कोणतरी एक माणूस उभा आहे, परंतु जवळ गेल्यानंतर आपल्याला दिसतं की ते एक शर्ट आहे. छान अशी हवा सुटलेली आहे बघा. आणि वाऱ्यावर ही शेतातली पिकं कशी वाऱ्यावर डुलत आहेत बघा. खूपच सुंदर असं हे वातावरण गावाकडचं. आणि मित्रांनो गावाकडे आलो की मुंबईला परत यावंसं वाटत नाही. कारण इथलं हे एकंदरीत वातावरण आणि मनमोहक दृश्य आणि शेतात असलेली ही पिकं खरोखरच मनाला भावून टाकणारी अशी एकंदरीत इथलं वातावरण असतं. त्यामुळे म्हणतात ना गावची हवा आणि मुंबईची दवा, हे काय म्हणतो आपण त्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. आता मी आलो आहे शेतात, कारण शेतामध्ये आज मजूर आले आहेत. कारण आपल्या शेतात जे काय म्हणतात पुढारी गवत असतं ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. ते पुढारी गवत काढण्यासाठी आज आपल्या शेतात मजूर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला सगळी कामं करून घ्यायची आहेत. तुम्ही बघा माझ्या पाठीमागं ते तुम्हाला तिकडे मजूर दिसत असतील, तिथे बाबा पण आहे आणि मजूर आहेत, ते त्यांच्याकडनं काम करून घेत आहेत. आणि आता डबा देऊन झाला आहे. आता मी घरी चाललो आहे, कारण पाऊस सुरू झाला होता. म्हटलं पावसाच्या आत घरी पोहोचलेलं बरं, कारण जोरात पाऊस आला तर मग भिजलो असतो. कारण छत्री पण नव्हती सोबत. आता घरी जातो आणि छान घरी जाऊन आता जेवण करायचं आहे. चला बघूया पुढे तुम्हाला काय काय दाखवता येईल तसं तुम्हाला दाखवत राहील. धुवाधार पाऊस, धुवाधार पावसाचा आनंद घेतोय. हे बघा छान असा पाऊस पडलाय, मस्त. हे बघा सगळे लोक थांबलेली रस्त्याला. गावचा पाऊस वर्षानंतर भिजलो आहे.